Cancer Healer Center, a new beginning. कॅबिनेटचा अजेंडा लीक करू नका अशा सूचना कार्यालयांना द्या, अन्यथा कारवाई करणार, फडणवीसांचा मंत्र्यांना इशारा. ठाकरेंच्या कॅबिनेटमधूनही बातम्या लीक व्हायच्या. आता तेच फितूर फडणवीसांच्या कॅबिनेटमध्ये. राऊतांचा शिंदेंच्या शिवसेनेवर अप्रत्यक्ष निशाणा. भेटीबाबतच्या चंद्रशेखर बावनकुळेंच्या वक्तव्यावर सुरेश धसांचा आक्षेप. मुंडेंना 20 ते 25 मिनिटच भेटलो, मात्र बावनकुळेंनी 4.5 तास म्हटल्यामुळे माझ्याबद्दल संभ्रम निर्माण झाला, सुरेश धस यांचा आरोप. बावनकुळे धसांचे बॉस, त्यांनीच धसांना ट्रॅपमध्ये पकडलं का? मुंडे आणि धसांच्या भेटीवर संजय राऊतांची खोचक टीका. मोठी डील झाल्याचा देखील राऊतांचा आरोप. बीड जिल्ह्यामधील मोठ्या नेत्यानं षडयंत्र रचलं. बीडमधल्या नेत्याची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार, आमदार सुरेश धस यांची माहिती. ठाकरे मुख्यमंत्री झाले नसते तर शिवसेना फुटली नसती, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य. तर महाविकास आघाडीमध्ये शिंदे मुख्यमंत्री नको अशी शरद पवारांची भूमिका होती, संजय राऊतांचा दावा. संदीप नाईक पुन्हा भाजपमध्ये घर वापसी करणार. विधानसभा निवडणुकीपूर्वी संदीप नाईकांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश. संदीप नाईक गणेश नाईकांचे पुत्र. छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह मजकूर हटवा. फडणवीसांच्या निर्देशानंतर महाराष्ट्र सायबर सेलची विकिपीडियाला नोटीस. विकिपीडियाचा आधार घेत कमाल खाननं ट्विट केल्याची माहिती. Cancer Healer Center, a new beginning.